बांध कोरायचं आणि दुधात पाणी घालायचं आणि लग्न मोडायचं आणि हे चालूच आहे ना. आपला आजही तेच करीत होता. काही नवीन करायचंय का तुम्हाला? काही फक्त चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकायचा एवढंच आहे ना आयुष्यात, का दुसरं काही करायचं? आणि काय तुम्ही आयुष्यात बसलेली माणसं कमवून केलंय? काय केलंय तुम्ही आयुष्यात? जर आमच्या सारख्याने बोलू नये तुम्हाला, करोडो रुपयाच्या शर्यचं म्हातारे केलं तुम्ही, तरी काय कमवलं आयुष्यात? काय कमवलं? जरा एक चिंतन करा. ज्यावेळेस तुम्हाला यातना येते ना यमाच्या, त्यावेळेस तुम्हाला कोण सोडवतं याच्यातला हे ध्यानात ठेवा ना. कोण सोडेल? कर्म करताना मजा आहे. ओवी ऐकायची तुम्हाला? का रे अर्जुना, वारा कधी ढगाला घाबरलाय का? कोणा कधी सियाला झोंबलाय का? आणि अमृत कधी मेलय का? भाषा काय? मग तू क्षत्रिय आहे, तू शिरवृत्तीचा ठाव, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. काय बोलायच्या भाषेत? आपण आयुष्यात वाटुळ केलंय. वाटुळ काय केलं तुम्ही आयुष्यात मला सांगा? आज एक पुण्याची बाजू आपल्याकडे नाहीये का त्या पुण्याईवर आपण तरू शकतो? काय तुमच्याकडे पुण्य आहे असं मला सांगा. महाराजांची भाषा आहे, कोण दम आहे यांच्या अंगी. तुकोबाराय म्हणतात यांच्या अंगात कोणती घमेंड नाही. काही हे सोमवार करत नाही, एकादश करत नाही, माळ घालत नाही, गण लावत नाही, खांड खुंड कायची नळ्या नोळ्या हाणायच्या, 90 प्यायच्या, बायकोला घोडा लावायचा, पैसे कमी पडले का बापाच्या जमिनी विकायच्या मजा हाणायच्या. यांच्या दम कोणता आहे असं तुकोबारायचं म्हणणं आहे. धडकला, गाडी घेतली, प्याला, मिळाला. एवढीच 90 पेणारी, एवढीच. मिसरूड नाही, मिसरूड फुल पेले 4 जण. आणि गाडीवर बसले, मोटरसायकलवर. 4थं कुठं बसला असं? कॅरेजवर. तंगड्या फाकेल. चाललं एवढं, धडकलं, दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलो. आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू का मी? दहाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. आणि मी तुम्हाला 2 शिवाव्या सांगितल्या आतापर्यंत. ओवी कुठे काय? अरे केलाय काय आपण? विचार करा. हसण्याच्या गोष्टी नाही, हसण्याच्या गोष्टी नाही. पुण्य. आता गिरी महाराजांनी एवढा मोठा सप्ताह केला, हे पुण्याचे पैसे तुम्हाला लगेच नाही मिळणार, पण वाया जाणार नाही. या सप्त्याला जो मदत करील ना त्याला तर दुप्पट मिळणार. करा ना थोडा दान धर्म. काय संघ न्यायचंय काय? कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश आम्हाला भेटत यात. महाराज थोबाड सोडेल, अख्या रात 90 पेल, भिकार आवला. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आमची इथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला. तो घे दया येते महाराज, दया येते. मी फुटक्या तोंडाचा माणूस आहे म्हणून तो घोडे खातो अखेरची. मग ते आम्हाला म्हणतात महाराज चला आमच्या घराकडे. आता आपल्याला वाटतं पाया पडायची 5-10 हजार मिळतील. चला आमच्या पायावर पैसे ठेवले का आम्ही येडे बोकांडी घेतलेच. आमचा नियमच. त्याला अक्कल असू नाही तर चला आम्हाला नेत्यात महाराज बंगल्यात. 5 कोटीचा नुसता बंगला आहे त्याचा. 5 कोटी. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ही आपली कुटी नाही. तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुढे सापडलं. कुठे इथं 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना, महिला म्हणलं झुंबर झुंबर ते लाईटीचं, तेच 2.5 कोटीचं. हा हे 5 कोटीचं 2.5 कोटीचं नुसतं झुंबर. आणि फ्री ठेव बाटली काय मी पाणी प्याल तुम्ही. अरे अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही 3 बाटल्या रिकाम्या केल्या. म्हणजे बंगल्यावाल्याला घरकुल असं मा जीव चालला इकडून 3 बाटल्या. आणि अजून विठ्ठल सुद्धा म्हणले नाही. असेच
ते काय होतं, तुम्ही पाणी देताना यांना पाहिलं ना, लोक तुमच्याकडे पाहत्या, माझी इज्जत जाती. गेलं बॉम्बाला मामन नेतात आणि तो फ्रीज आहे ना, फ्रीज त्यांच्या घरात अख्ख्या वावीची दिशी बसेल एवढा फ्रीज, आणि बायको कबरी मांडीच, पण सोन्यानं वाकेल. आणि सोफा शेट, अशी सोफा शेट आहे त्यांच्या घरात. माणूस जर बसला डायरेक्ट खाली जातो, त्याला वर वडा एक माणूस लय खाली गेला पाहिजे. आणि ते आमच्या पैसे बसतात. महाराज आता आपला चहा गुतेल राहतो, काही बोलवते बिनचहाचं दामटा बोलले नालायकांचे कोण लागेल. महाराज आपले पण काय करता महाराज, कोण होतो कोंब दुखल्यासारखा, जसं काय मुळ्याचा कोंब दुखतो असा कोण होतो. काय करता महाराज, एकुलते एक लिव्हर सडलं महाराज, त्याच येत काहीच नाही महाराज. एकुलती एक आहे, ड्रायव्हर संगच 8 दिवस गेली, काय करता महाराज. यास यास आणि यास, याच काय करू महाराज, काहीच नको करू, मला बाहेर जाऊ दे, पिटून दे. मला जाऊ दे सुखरूपण दे, आग लावून बस. पुणे शिंदाळीचे
व्हायचे गाई, नको फक्त भजन पण कधी एक गाव आम्ही विठोबाचे नाम पहिली मुलगी विरहिणी इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची. हो, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तिच्याशी संसार करण्यात मजा नाही. दुसऱ्या मुलीचं नाव आहे भूपाळी, आणि भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी आणि पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजा प्रसन्न, राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द यांच्यासाठी आहे मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, कलावती हे राग आहेत. त्याच्यात भूप नावाचा एक राग आहे. दीप नावाचा राग जर गायला तर प्रकाश पडतो. जे गायक आहेत त्यांना लाईट घेऊन लाईट बिल भरायची गरज नाही. त्यांनी अख्ख्या रात आरडायचं घरातून, बल्ब हिजणारच नाही. दीप नावाचा राग आहे. आणि भूपाळी नावाची जी मुलगी आहे तिला आध्यात्मिक अर्थ बुद्धी आहे आणि तिच्या शरीररूपी गावात जन्माला आली. आणि शरीररूपी गावामध्ये ती वयात आली. आणि वयात आल्यानंतर तिचं लग्न करायचं ठरलं. कारण मुलीनं पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. जो बाप ज्या मुलीला मुलगा देईल, मुलाला मुलगी देईल, त्या मुलीबरोबर, त्या मुलीनं त्या मुलाबरोबर राहायचं, असा पूर्वी नियम होता. आज तसं नाही आहे. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आता त्याची आपला जावाई व्हायची लायकी नाही. फक्त आपण लॉन्चच्या गेटवर उभं राहायचं या गुलाबजांबू खा नाही. आता ही मुलगी वयात आली, त्या मुलीचं लग्न करायचं ठरलं आणि त्या मुलीचं लग्न
काम नावाच्या नवऱ्याशी केलं. नीट ऐका, शरीरामध्ये जेव्हा बुद्धीत आली, बुद्धीचे 9 प्रकार आहेत. चर्मबुद्धी, बुर्णच बुद्धी, चर्मबुद्धी, बुर्णच बुद्धी, तैलबुद्धी, दगडबुद्धी, राजसबुद्धी, सद्बुद्धी, सद्बुद्धी, बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. म्हणून तर त्याला ओवी आहे, जैसी दीपकलिका धाकुटी बहुते जते प्रगटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणून आहे. त्याला बुद्धीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 3 ओव्या आहेत. आणि हरिपाठानं तर डायरेक्ट सांगून टाकले, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. 9 प्रकार आहेत. चर्मबुद्धी, बुर्णच बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सरबुद्धी, दगडबुद्धी असे प्रकार आहेत. आणि ती बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. आणि शरीरामध्ये एकदा काम तयार झाला का काय करतो कामदारा, नीट ऐका. काम ही बोलायची गोष्ट नाही आहे. काम जर शरीरातला खवळला तर तो डोळ्यावाटा बाहेर पडतो. डोळा काही करीत नाही म्हणून तो काम मनात जातो. मन काही करीत नाही म्हणून तो काम इंद्रियात खवळलो. आणि इंद्रिय एकदा माणसाचे खवळले आणि अंगामध्ये काम जर संचारला तर कामातूर माणूस कितीही विद्वान असला तरी त्याला काम 3 मिनिटात संपू शकतो. माऊली नावडबारांचं स्वतःचं म्हणणं आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. अजून ओवी आहे त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सरळ उत्तर दिलंय त्याचं, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत. दुसऱ्या अध्यायात ओव्या, याचे 2 गुण आहेत सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण आहेत निंदा आणि स्तुती, याचे 2 गुण आहेत चांगलं आणि वाईट, आणि रूपाचे 2 गुण ब्यासूर आणि सुरेश, आणि स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण. अशा दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या. आता काम जर खवळलं तर माणूस काय काय करतो ऐका. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधीही शिलाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस जातीचा विचार करीत नाही. आणि काम खवळला आणि तो जर बेफाम झाला तर बेफाम काम तुमची किती मोठी साधना संपू शकतो. म्हणून पारमार्थिक माणसाचा लोकसंपर्क कमी असावा. म्हणजे तो लोकात नसावाच. लोकांनी नाव ठेवू द्या, काय फरक पडत नाही, लोकांनी कोणाला सोडलं नाही, पण तो माणूस लोकांतात नसावा. नाही नसावाच. आता काय एक वाटत घे, काम संपलं ना, घर झाडाखाली झोपा, खडकावर झोपा. लोकांतामध्ये अनुसंधान तुटतं. आणि अनुसंधान तुटलं का विषय जागे होतात. आणि विषय एकदा जागे झाले का नामाची नाभी तुटून जाते आणि साधना बेकार ठरते. ते लोकांमध्ये नसावा असतो. ते कारण एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. कशाला आपण केलं, उदास असावी. आता तो काम तयार झाला आणि त्याचं लग्न कोणाशी झालं, बुद्धीशी झालं. पण त्याची आई म्हणजे कोण, ऐका नीट, ए बरे, नवरी कोण आहे, बुद्धी. नवरा कोण आहे, काम. आता काम नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण, काम हा नवरा आहे आणि बुद्धी ही नवरी आहे. मग काम नावाच्या नवऱ्याची आई हिची कोण होईल, सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. आणि 8वा अध्याय असं म्हणतो, तेवी जितेने अवसरे जी आवडून जीवी उरे, हे मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे. मग त्याला गाथा सरळ सांगते, नाथबाबाचं धडक सण आहे, त्याची अंगे झाले हारी, झाले हरी.
काम नावाच्या नवऱ्याला वासना नावाची सासू आहे, आणि वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल? सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ, आणि दंभ नावाच्या सासऱ्याला 4 मुली आहेत. त्या 4 मुली म्हणजे नंदा. त्या नंदांची नाव आहेत आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. ह्या 4 नंदा आहेत, आणि तिला 6 भाऊ आहेत, ते दीर आहेत, आणि हे 12 जण या गावात राहतात. नवरा, नवरी, सासू, सासरा, नंदा 4, दीर 6, आणि एवढं गाचपाणी याच्यात राहते. काला भजन कधी मरायला हे काय असंही नदीवर गेलं तर काला भजन करेल? भजन करणार नाही. मग याला भजन करण्यासाठी काय करावं लागेल? त्याचं उत्तर आहे काम नावाचा नवरा भजनात गुतवा. काम. तरुण पोरं ध्यानात ठेवा, कोणी बी माणसाची काम वासना नामाच्या ताकदीने कमी होते. कमी होते. कमी. त्याला माऊली बोलतात, मी नाही बोलत. विषय विषयाचा आणि गोड परमार्थ. हे कधी ध्यानात ठेव. परमार्थ गोड आहे, पण विषय जर वाढत गेले, त्याला एक ओवी आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लाग. विषयाचं ध्यान जरी केलं तरी तो मिटला प्रश्न. मग मला एकाने प्रश्न विचारला होता, आयुष्यभर भजन करणारी माणसं वाईट का मारतात बुवा? मला त्याचं उत्तर सापडाय 2 दिवस गेले. हे भजने जेव्हा रात्री देवळात भजन करतात, भजन, आणि भजनाचा तो चहाचा जो गॅप असतो, त्या गॅपमध्ये ही मंडळी लोकांचं धुणत होती. मोकार कुटाळ करतात. कोणची म्हैस भरून आणली, कोणची गाबोडली, कोणच्या म्हशीला टोणगा झाला, कोणची पोर कोणच्या पोराला बी लागली, आणि मग परत गवळण म्हणायला सुरुवात करतात. त्यामुळं ते कुटाळ्याचं पाप होतं जास्त, आणि भजनाचं पुण्य. आणि भजने ध्यानात ठेवा, मला बोलायला खणव, भजन कधीही रात्री 10:30च्या पुढं करायचं नाही. क्या रात एवढा ता बावळा तो आणि घेणं देणं देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातून एकच गवळ म्हण का मराय बघ, आणि 2 उताने पडेल. म्हणा उठ इथून जा घरी. आणि भजन कधी बी असे सप्ते बिप्ते असले तर करा ना. आता संध्याकाळी यान करा ना भजन 2 तास. ही 5व्या वर्षाची भजन करायची नाही. त्याला पोर झालं, त्याची बायकोन तो पाहिजे. तुमचं काय समज? त्याने विचारलं होतं तुम्हाला, चालले थोबाड वाशीत गट्टेन हातुलीन सायकलीला पिटी वड्याला भजन, आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी त्याच्या घरी जाऊन बोंबलायचं, नामदेवा पुत्र झाला, नामदेव पिऊन उताना पडला. मी बोलत नाही, भजन ते ओंगाळ वाढे. एक वाक्य सांगा, भजन आतून असावा, बाहेरून नकोच. आता हे मी तुमच्या पुढे उभा आहे, फ्रेश केलं, नुसतं वरून नाही, आतून आहे प्रेम. तरी एका कॉलेजवर एक व्याख्यान करून आलो. यात नाही सोडायचं नाही, सापडल्यावर सोडायचं नाही. तरी रात्री धुळ्याच्या पुढे होतो. आता इथे 700-800 होतं दिवसभर. 700ला तर दगडा आपटा घेऊ नये. आता माझी 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेली. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरलं. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि दुसरी गोष्ट, मी बोललो ती नेमकं घालात माझ्या बोकांडी बसत. ते मुली पळून जातात. नेमक्या 2 जणी इथेची नेमकं वाचलो असं घोटाळा होतो. आणि ते नेमकं घडल्याशिवाय पूर्ण खरं खोट आहे तेव्हा त्याच हा म्हणलं. आपण काय डंब नावाचा सासरा आहे. आणि ते काय, मग आता काय करायचं? काम करायचं आपल्याला. काय काम? नावाचा नवरा भजनात गुतवा, वासना नावाची सासू नामात कल्लीन करून द्या, डंब नावाचा सासरा घराच्या बाहेर काढून द्या, आणि ह्या 4 खुटावटींचं लग्न करून टाका. कोण आहे त्या? नंदा. त्यांना नवऱ्याच्या घरी जाऊ द्या, आणि दिरांना वायलं देऊन टाका.
दीर निघाले वाहिले, नवरा गुतला भाजणार, सासू झाली नामात तल्ली, सासरा दिला घराच्या बाहेर काढून, नंदांची केले लग्न, दीर दिले वाहिले काढून. मग मी आणि कटेवरचा विठ्ठलच उभा राहील, आणि मी आणि कटेवरचा विठ्ठल आहे. आणि जर 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 यांना बाहेर काढलं नाही तर देव दूर गेल्याशिवाय हे जोवर बाहेर जात नाही तोवर आत्मज्ञान येत नाही. 13वा अध्याय डायरेक्ट म्हणतोय, आत्मलाभासारखे गोमटे 12वा अध्याय काहीच न दिशे. तुम्हाला आतला आनंद मिळवायचा आहे ना, मग यांना उचकून द्यावा लागेल. महिला मंडळ ध्यानात ठेवा, घरांमधून मुलं वायली निघणं ना काही गैर नाही मला. आपल्या बायाला हळव्या मनाच्या राहत्या, बाई महापौर वायले निघाल्या कसं राहील, चुकीचं आहे ते. आपली लोकच मूर्ख वागत आहेत. पोराचं लग्न मंगळवारी झाल्यावर गुरुवारी पोरा व्हायला दिलं पाहिजे. लगेच भाऊ हे बाई तुझे भांडे, तुला मिळालेले हे मॉडेल बरपट, तू मला घर नाही, नीट आण 50 फूट लाव. आपल्या मुलांवर आपण जबाबदाऱ्या ठेवल्या नाही म्हणून त्यांच्याकडून आपल्याला अपमानाची वागणूक मिळते. आपला अपमान करायची त्यांची काय लेवल आहे, काय लेवल आहे. आज बोलू नये, मला दम निघत नाही. 25% महिला फक्त अपमानाचं घरात जगतात. एका सुनेने येऊन तिला बोलायचं अडलं नाही तर देवा मी तुझ्यापासून एकटी पडेल. आणि कशी पडेल? पडिले दूर देसी मला आठावे मनसी, पडिले दूर देसी मला आठावे मनसी. पडिले दूर देसी मला आठावे मनसी, पडिले दूर देसी मला आठावे मनसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाची, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाची. दिनू तैसी राजानी झाली गे माये, दिनू तैसी राजानी झाली गे माये. आणि आता बसणारे माणसं सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे, वाजले की आता काही जेवणा बिवणाचं काही डोक्यात आहे का नाही? आज द्वादशी पडले दूरदेशी मजा ठेवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी. जर देव माझ्यापासून दूर गेला, मग आज गायक वादक गुंजन मंडपवाले माई शिष्टवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ, पहिलं कौतुक वावीकरांचं अख्ख्या ग्रामस्थांचं करावं. कथेने गिरी महाराजांच्या सप्त्याला सगळ्यांनी अनमोल सहकार्य केलं. आणि आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य, तरुणांचं विशेष. आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य गणेश मगाजी सामे. आणि सगळ्यात मोठं कौतुक तरुण मंडळाचं करावं. आणि कधी ध्यानात ठेवायचं, सप्त्याचं नियोजन 100 लोकांचा कार्यक्रम ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 3000 लोकांची पंगत, पोरं वाढतात, पोरांचं कौतुकच करा. आणि एवढे सगळे मोठे कार्यक्रम पोरांमुळेच होतात. म्हणून गिरी महाराजांचा मी तर म्हणतो फक्त 25वा सप्ताह झालाय, पण आपल्याकडून 100वा सुद्धा व्हावा. त्या परिवाराला उदंड आयुष्य देव. शक्य तेवढी मदत पण सप्त्यांना चांगली केलीच पाहिजे. आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. तरी काय फरक पडत नाही. सगळ्या मंडळीला धन्यवाद. चाल म्हणायचे का नको आता?
नाही आता तुमची कॅपॅसिटी एक मिनिट फक्त आता मी बोलतो आणि लगेच आवरून घेऊ कारण हे बसणार नाही मग विठो बारक मी घेतो ना हा चालेल विठो बारक जय जय भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेल्या फोटो घे रे नीट संपन्न होत